नमस्कार मित्रांनो, मी ट्रॅव्हलकर. मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे एव्हरेस्ट बेस कॅम्प. एव्हरेस्ट बेस कॅम्पचा ट्रॅक आम्ही 2011 साली केला. आपल्याला सांगायला मला खूप आनंद होईल. आम्ही कराडमधून 10 जण मित्र आम्ही सर्वांनी मिळून हा ट्रॅक केला. आणि एव्हरेस्ट बेस कॅम्प हा ट्रॅक म्हटलं की लोकांना असा अंगावर काटा येतो की खूप अवघड ट्रॅक असेल आणि काहीतरी खूप मोठी चढाई असेल, पण असं काही नाही. तर आम्ही जे सगळे मित्र होतो ते सगळे वजनदार होतो. फोटोमध्ये बघितल्यानंतर सुद्धा लक्षात येईल, पण सगळ्यांची वजनं बऱ्यापैकी 90च्या वरती. एक दोघं तिघं जर सोडली तर सगळी 90च्या वरच्या वजनाचीच सगळी माझ्याबरोबर होती मित्र माझे. आणि हा तसा ट्रॅक खरोखर फॅमिली ट्रॅक करावा असा ट्रॅक आहे. आणि एव्हरेस्ट हा अवघड आहे, परंतु बेस कॅम्पपर्यंतचा जो ट्रॅक आहे हा खूप छान आणि एन्जॉयबल ट्रॅक आहे की सर्वांनी फॅमिली ट्रॅक करावा असा हा ट्रॅक आहे. आणि मी सुद्धा माझी फॅमिली घेऊन हा ट्रॅक करणार आहे नंतर. आता मी तुम्हाला थोडंसं माझ्या मित्रांची जे माझ्याबरोबर होते त्यांची नावं सांगतो. माझ्याबरोबर माझे सगळ्यात जवळचे मित्र म्हणजे सुभाष डुबल हे बरोबर होते. त्यानंतर सतीश पाटील, गजेंद्र सुर्वे, प्रमोद वेर्णेकर, पुन्हा अमृत बुरके हा माझा भाचा आहे, तो सुद्धा बरोबर होता. नंतर विनोद पुजारी, त्यानंतर अशोकराव देसाई, धोत्रे साहेब, आणि आमच्या सगळ्यात ज्येष्ठ असे होते ते डॉक्टर भट्टड, संपत भट्टड. आणि विशेष सांगायचं म्हणजे आम्ही ज्या वेळेला लुकलाला पोचलो त्यावेळेला आम्हाला लुधियानाचे आमचे 2 मित्र तिथं नवीन मित्र म्हणून आणि एक मंजित आणि अनएक्सपेक्टेड आम्हाला ती 2 जण तिथं भेटली होती. हा खूप छान असा ट्रेक केला. मी ह्या ट्रॅकबद्दल तुम्हाला साधारण माहिती सांगतो. हा ट्रॅक म्हणजे आम्ही कराड ते मुंबई बसने प्रवास केला आणि मुंबई ते काठमांडू फ्लाईट गेलो आम्ही. आणि काठमांडूवरून आपल्याला लुकलाला एक छोटी फ्लाईट मिळतात. त्या छोट्या फ्लाईटनं आपल्याला लुकला म्हणून जे ठिकाण आहे तिथं जावं लागतं. हा जो प्रवास आहे हा एव्हरेस्ट बेस कॅम्पपेक्षा सुद्धा खूप थ्रिलिंगचा आहे आणि खूप एन्जॉयबल पण आहे. तुम्हाला एक तुमच्यासमोर एक मॅप दिसेल. थोडक्यात मी त्याची तुम्हाला माहिती सांगतो. लुकलाहून आम्ही पकडिंगला गेलो. पकडिंग, नामचे बाजार, टेंगूचे, डेंगूचे, लोबूचे, गोरक्षेप बेस कॅम्पवरून पुन्हा गोरक्षेपला येतो. गोरक्षेपवरून कालापत्तरला जातो. कालापत्तर हे ठिकाण असं आहे की जिथून आपल्याला एव्हरेस्टचं दर्शन होतं आणि पुन्हा आपल्याला गोरक्षेपला यावं लागतं. गोरक्षेपला आल्यानंतर तिथून फेरीचेवरून चोला पास करून आपल्याला गोकियो लेकला जायचं आहे. गोकियो लेक करून पुन्हा फिरून आपल्याला नामचे बाजारला येतो. आपण नामचे बाजारवरून लुकलाला येतो आणि लुकलाहून फ्लाईटनं पुन्हा काठमांडूला येतो. आता ॲक्च्युली खरं तर हा लुकला ते गोरक्षेप म्हणजे बेस कॅम्प आणि बेस कॅम्पवरून पुन्हा रिटर्न लुकला असा हा बेस कॅम्पचा ट्रेक आहे. आम्ही ह्याला गोकियो लेकचा ट्रेक घेतला होता, त्यामुळे आम्ही थोडंसं फिरून आलेलं आहे. पण ह्या सगळ्या याच्यात थ्रिलिंग जर काय असेल तर एक विमानाचा प्रवास आणि तो सोडला तर गोकियो लेकला जाताना जो चोला पास आहे हा पूर्ण बर्फातून आणि खूप खडी चढाई आहे आणि थ्रिलिंग पण आहे आणि खरोखरच अवघड असा चोला पास आहे. अनुभवण्यासारखा ट्रेक आहे.
ये लुकला है, लुकला पे हम नाश्ता करने के लिए रुके हैं। छान वाटलेलं आहे, मस्तपैकी लाकडीचा मुद्दाम भारी आहे. मंडळी हे आमच्या सासरवाडी तुमचं सहर्ष स्वागत असो. सगळ्यात मिळते. ये मंजीत जी है। हाँ मैं नवीन हूँ, हाँ नवीन जी है, विजय मित्र के भाई। यहाँ लुकला में हम इकट्ठा मिल गए। इकट्ठा मिल गया, लेकिन अभी अभी शॉर्ट नहीं हो रहा। ये पीछे से दुआ के आ रहे हैं हमारे। या ये को भी ऐसा नहीं नजर में लगे.
पकडींचा ते आहे. आम्ही पकडींना पोचलो आहे साधारण 11 वाजता. दोन तासातच आम्ही पकडींना आलेलो आहे. आणि सगळ्यांच्या विचाराने असं ठरलं की अजून आपण पुढे चालू शकतो तर पुढच्या स्टेला मुक्कामी जाऊया. हे उद्याचं अंतर कमी होईल. तिथं जेवण करून निघायचा असा विषय ठरलेला आहे. हे आमचे गाईड आहेत नारायण गाईड. हे ऍक्च्युली आमचं मुक्कामाचं ठिकाण पकडींमधील हे होतं हॉटेल. परंतु लवकर पोहोचल्यामुळे पुढे जायचं असा विषय ठरला आहे. नदी आहे त्या नदीवर हा तुमचा पूल बांधलेला आहे. त्यावरून आम्ही चाललो आहे. हे मोंजुगाव आहे. आम्ही नामचे बाजारला पोहोचलेलो आहे. आज आमच्या ट्रेकचा दुसरा दिवस आहे चालण्यातला. एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रॅकमधील सगळ्यात मोठं गाव नामचे बाजार आणि सगळ्यात जास्त चढाई असलेलं ठिकाण. एका दिवसात साधारण 3000 फूट चढाई करून नामचे बाजारला पोहोचता येते. तुम्हाला कसं वाटतं त्याबद्दल बोला. आपण नामच्या बाजारची चढाई करणार आहे. आपल्याला कसं वाटते? थोडस छान वाटतंय. कॅमेरामध्ये सांगता येत नाही. खासगी ठिकाणी सांगतो कसं वाटतंय. ते काहीतरी तुमचं शॉर्ट फॉर्म मध्ये GND काय बायका पूर्ण बघणार वगैरे. आपल्याला कसं वाटते साहेब? छान वाटते. मजा आली. गार वाटते. थंडी खूप आहे. गार वारच जोरात आहे. दादा
मध्ये जरा असं वाटत होतं की जरा चढाई जास्त आहे पण असं काही अवघड नाही. एक नंबर फर्स्ट क्लास. रस्ता चांगला आहे. मला तर वैष्णोदेवी टाईप चढाई वाटली. ठीक आहे ठीक आहे. पुजारी साहेब आपल्याला कसं वाटलं? आजचा सगळ्यात दुसरा दिवस असला तरी सगळ्यात मोठा ट्रेकमधला सगळ्यात मोठा दिवस चांगला चालण्याचा होता. तो सगळ्यांनी व्यवस्थित पार पडलेला आहे. रस्ता सुद्धा व्यवस्थित आहे. काही अडचण आली नाही कुणाला. अशाच पद्धतीनं आम्ही एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण करू. विशेष करून पोट भरून म्हणजे होतं पूर्ण केलं. हो. आणि आज मला वाटते सकाळी 7 वाजता आपण चालायला चालू केले. मी साधारण 2-2:15 पर्यंत नामचे बाजारला पोहोचलेलो आहे. त्यांनी जे टायमिंग सांगितलं होतं त्याच्यापेक्षा 1 तास साधारण आम्ही लवकर पोहोचलेलो आहे. हे नामचे बाजार आहे. बरोबर यू आकाराच्या शेपमध्ये सगळं गाव वसलेलं आहे. पण त्या गावाच्या भोवतीनं सभोवताली सर्व ते डोंगर आहेत. हे आम्ही मुक्काम केलेलं लॉज आहे. नेक्स्ट रेस्टॉरंट अँड लॉज. आमचा जिथे मुक्कामाचा दिवस आहे. पॅकिंग एजन्सीसाठी आम्ही आज 400 मीटर वरती चाललो आहे.